पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातल्या आरोपी गाडेला पोलीस कोठडी 12 मार्चपर्यंत शिवाजीनगर कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणानंतर महिला आयोग ॲक्शन मोडवर। रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत बैठक। बस स्थानकात महिलांसाठी चौकशी कक्ष आणि सुरक्षा हेल्प डेस्क। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी। थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू। केशव वैद्य या नावानं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली धमकी। प्रशांत कोरटकरला आज अटक होण्याची शक्यता। मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये लपल्याची सूत्रांची माहिती। कोरटकरला अटक न झाल्यास मराठा समाज आणि शिवप्रेमी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, नेत्यांकडून होणाऱ्या टीकेवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी चौथा आरोपी गजाआड। 122 कोटी रुपयांच्या अपहारातील 15 कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलमला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। राज्यातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार, राज्यातील सर्व महानगरपालिकांना आदेश। उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, किमान 57 जण दबल्याची भीती। 16 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। आणि जावेद अख्तर आणि कंगना रनौत यांच्यात अखेर समझोता। 5 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर झाला समेट। अवमान याचिका मागे घेण्याबाबत दोघेही तयार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।